यवतमाळ शहरातील व्यापारी आणि दुकानदारांमध्ये सध्या काही महावितरण कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीवर संताप व्यक्त केला जात आहे। अमरावतीच्या मार्गदर्शक तत्वांचा हवाला देऊन एक कर्मचारी पथकासह दुकानांमध्ये घुसून वीज मीटरमध्ये छेडछाड करून ग्राहकांना वीज चोरीचा आरोप करत लाखो रुपयांचा दंड आकारत आहे। महावितरणचे कर्मचारी कोणत्याही अधिकृत चाचणी यंत्राशिवाय मीटर तपासण्याचा दावा करत असल्याचा आरोप दुकानदारांनी केलाय। सहज न उघडणारं मीटर छन्नी हातोड्यानं जबरदस्तीनं तोडलं जात आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे कर्मचारी स्वतःच मूळ मीटरचं सील तोडतात आणि नंतर ग्राहकांना सील तोडणं किंवा मीटरमध्ये छेडछाड केल्याचा आरोप करून कलम 135 अंतर्गत तुरुंगात पाठवण्याची धमकी देतात। कायद्यानुसार जर मीटर संशयास्पद असेल तर ते प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवणं बंधनकारक आहे अथवा त्याचं रीडिंग मानक उपकरणांचा वापर करून जागेवरच तपासावं लागतं। मात्र कोणत्याही तांत्रिक अहवालाशिवाय या समस्येला वीज चोरी असं लेबल लावलं जातंय। तुमच्यावर कायदेशीर कारवाई आणि मोठ्या दंडाची धमकी देऊन ग्राहकांना मानसिक त्रास दिला जातोय। महावितरण स्वतःचं मीटर बनवत नाही आणि ते इतर कंपन्यांकडून खरेदी करतात, तेव्हा कंपनीकडून अधिकृत चाचणी अहवालाशिवाय कर्मचारी मीटर सदोष आहे की नाही हे कसं ठरवू शकतात असा प्रश्न दुकानदारांनी उपस्थित केलाय। तर या प्रकारामुळे दुकानदारांमध्ये खळबळ उडालेली आहे। तर हा सर्व प्रकार करणारा महावितरणचा कर्मचारी वाघेला त्याच्या पथकासह अनेक दुकानांमध्ये धडक देत आहे। याशिवाय आम्हाला कुणालाही माहिती देण्याची गरज नाही, तो आमचा अधिकार आहे असंही ते म्हणत आहेत। यामुळे सर्व दुकानदारांनी कर्मचाऱ्यांची त्वरित उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे।